हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज आहे रविवार. आज सुट्टी होती म्हटल्यानंतर अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग नाश्ता बनवला होता. आज काही फक्त जास्वंदीचीच फुलं भेटली होती, झेंडूची वगैरे काही भेटली नाही. नाश्ता वगैरे आवरून झाला, मग लगेचच बाहेर गेलो होतो. लेन्स कार्टमध्ये गेलो होतो कारण प्रांजूचा चष्मा तुटला होता. इकडचे बसून बोर झालं होतं, त्यांचं कम्प्युटरच चालू होत नव्हतं. म्हटल्यानंतर व्हिडिओ शूट करत बसले. बराच वेळ गेला आणि कृष्णा फार दमवत होता. म्हटल्यानंतर तो चष्मा घेऊन एक ट्राय करत होता. फुटला तरी भरून द्यावं लागेल म्हणून त्याला फोन देऊन शांत बसवलं. मग दोघीचेही नंबर चेक करून झाले आणि मग चष्मा पण सिलेक्ट केलं. पहिला होता तसाच घेतला, फक्त ह्याचं थोडंसं वेट कमी आहे आणि ग्लास थोडी, मला एवढी मोठी ग्लास नको होते पण त्यांनी काय ऐकाय तयार नव्हते. मोठीच असू दे म्हणतात, खालून साईडनं असं बघते तू, त्याच्यामुळं मोठीच ग्लासचा घेतला. प्रांजूचं पण सिलेक्ट केला. ऑर्डर देऊन मग 8 दिवसानंतर असं काहीतरी भेटणार होते. मग दोघींचं पण चष्म्याचं ऑर्डर दिल्या, एक संघच येतील म्हटले आणि मग नंतर बाहेर पडलो. 8 दिवसानंतर भेटेल असं म्हणलेत. आता बघू, कारण प्रांजूचा तुटला आहे म्हटल्यानंतर तिला थोडंसं प्रॉब्लेम माझा आहे, पण माझा पण आता थोडासा नंबर वाढला आहे, त्याच्यामुळं मग चेंज करूनच घ्यायचा म्हटलं. मग झालं की लगेच निघालो. बायपासनंच बाहेर पडलो, कारण बाईकवरून 4 जण जायला अलाउड नाही आणि सगळ्यांनाच हेल्मेट घालावं लागतं. विदाऊट हेल्मेट्स गेल्यावर पण फाईन पडतो आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसलं किंवा कुठं पोलिसांनी पकडलं तर मग फाईन भरावा लागतो 500 रुपये. त्यामुळं मग मार्केटमध्ये गेलोच नाही. बायपासनं सरळ घरीच आलो, कारण मुलं सोबत होती आणि मार्केटमध्ये नाही जाऊ शकत नव्हतं म्हटल्यानंतर. आणि आता 1:30 वाजले होते. हे आता कलिंगडचे स्टॉल चालू झालेत बघा. आता कलिंगड यायला लागलेत बाजारात भरपूर, पण अशी काही चव नाही त्यांना. आपल्या महाराष्ट्रात कशी कलिंगडांना चव आहे ना, तशी चव लागत नाही. पानचट लागतात जरा आणि कधी पण भेटतात तिकडे, असं म्हणजे त्याचा सीझन नाही. आपल्याकडे कसं सिजनेबलच फ्रूट्स भेटतात, तसं नाही यांचं. म्हणजे द्राक्षी पण चालू, म्हणजे कलिंगड पण चालूच राहतात. मग ते कुठून माल येतो कसा येतो काही माहीत नाही, पण मी तशी नाही फ्रूट्स आणत. द्राक्षी तर फारच आंबट असते, त्याच्यामुळे नाही घेत. आणि 1:30 वाजले तरी ऊन वगैरे आज नव्हतं, आज आभाळच होतं, त्यामुळं पण थोडंसं बरं वाटलं. कारण उन्हात टाऊनमध्ये गेले की ऊन लागतं भरपूर, पण आज काही ऊन नव्हतं, त्याच्यामुळं लगेचच मग झालं की आलो. तरी बराच वेळ पण गेला होता तसा, दोघींचा नंबर चेक करण्यात थोडासा टाईम गेला. आणि हे रोडचं काम चालू होतं, थोडंसं खड्डे पडलेले, पावसाने बरेचसेच खड्डे पडतात, कारण पाऊसच असतो तेवढा, त्याच्यामुळं मग असं थोडं जिथे खड्डे पडलेत ते लगेचच असं भरून घेतात. मग घरी पोचलो लगेचच, मग आवरून स्वयंपाकाला फ्रेश होऊन स्वयंपाक करायला घेतलं. आणि आता लेट झालो त्यामुळे फक्त डाळ भातच बनवणार होते. तुरीची डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळा आणि थोडंसं हळद, हिंग आणि कच्चे शेंगदाणे धुवून घातले होते. शेंगदाणे छान लागतात यातले, मुलांना असे केली की आवडती. मग कुकर लावून घेतला, 2-3 शिट्ट्या करून घेतली की, तुरीच्या डाळीला कसा थोडासा वेळ लागतो, त्यामुळं 3 शिट्ट्या तरी करून घेतल्या. आणि आलं लसूण सोलून टोमॅटो वगैरे चिरून फोडणीची पण तयारी करून ठेवली. आणि मुलं 2 दिवस झालं गुलाबजामुन कर म्हणून मागं लागले होते, पण टाईमच भेटत नव्हता. करायला गेल्यानंतर ह्याला जास्त नाही वेळ लागत, 15 ते 20 मिनटात गुलाबजामुन होतात, पण केलेच नव्हते. मग आता म्हटलं करावेत. मग लगेचच असं मळाई घेतलं, दुधामध्ये मळते, पाण्यात मळले तरी पण चालतात, पण दुधात मळलेले जरा जास्त सॉफ्ट होतात. मग मळून घेतलं पीठ, मळून ठेवलं तरी चालतं पॅकेटमधलं, आणि लगेच करायला घेतलं तरी चालतं. पण मला आता डाळीला फोडणी घालून भात लावेपर्यंत टाईम होता म्हटल्यानंतर मळून बाजूला ठेवून दिलं मी. आणि तोपर्यंत कुकर थंड झाला होता,
त्याच्यामध्ये एक टोमॅटो असं मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि थोडीशी चिंच घातली होती. चिंच आणि टोमॅटो घालून एक 5 मिनिट असं न टोपण लावता असं शिजवून घेतलं. ते शिजायला ठेवलं बाजूला. तोपर्यंत मग पाकासाठी साखर काढून घेतली. 1 पॅकेट असेल की मग 2 ग्लास साखर आणि जेवढी साखर तेवढंच पाणी घेते. एका पॅकेटला तेवढं हे होतं, पण ग्लास हा थोडा छोटा आहे, याचं म्हणजे माप बरोबर झालेलं आहे, त्याच्यामुळे मग जरी ह्याच ग्लासनं मोजून घेते. आणि अगदी काटोकाट नाही भरत, थोडासा कमीच भरते, कारण अगदी पण गोड झाले की मग नाहीत खावं वाटत. एखादा खाल्ला कीच बास होतो असा. मग लगेचच डाळीला फोडणी घालायला घेतली. अगदी थोडंसंच तेल घातलं होतं. डाळीला काही जास्त तेलाची गरज पडत नाही. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं, लसूण चेचून घातलं होतं. चेचून घातल्यानंतर छान चव येते. आणि कोथिंबीर थोडी मोठी होती ती फोडणीत टाकली, जे देठ होते जाडते. आणि हे मग थोडंसं आपलं रेग्युलर काळं तिखट, थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला मटण मसाला कोणताही घातला तरी चालतो. आणि जास्त पातळ नाही बनवायची. आत्ता एवढी घट्ट दिसते, नंतर थोड्या वेळानंतर जास्तच घट्ट येते, पण भातासोबत असे छान लागते. चपातीसोबत पण ही भाजी छान लागते, असं काही हे नाही. आणि लगेचच मग बाजूला भात पण लावून घेतला. भाताला काय करते, तांदूळ धुवून अगोदरच मी ना पाण्यात ठेवते. 20 मिनिट अर्धा तास ठेवलं तरी पण असं ना काही नाही, भात पटकन 2 शिट्ट्यात शिजतो आणि अगदी मऊ असा शिजतो. लहान मुलांना वगैरे चालायचं असेल ना, मला प्रांजूपासून मी तसं करते. मला एका माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं, अगोदर असं पाण्यात ठेवायचं तांदूळ, अर्धा तास ठेवले तरी चालतात, आणि नंतर मग अगदी मऊ असा शिजतो आणि जास्त पण शिट्ट्या कराव्या लागत नाहीत. त्याच्यामुळं मी तेव्हापासून तसंच करते. मग आता भात लावला होता, डाळ झाली होती, लगेचच गुलाबजामुनची गोळी करायला घेतली. अगोदर अर्धा भाग असा घेतला, तूप लावून घेतलं थोडंसं हाताला, म्हणजे ते व्यवस्थित गोल करायला येतात. आणि असे छोटे छोटे गोळे व्यवस्थित करून घ्यायचे, त्याला क्रॅक नाहीत आले पाहिजेत, नाहीतर मग त्याला अशा क्रॅक पडल्या तर मग फुटतात ते, त्याच्यामुळं. आणि अगोदर थोडेसे 5-7च गोळे करून घेतले आणि तेल गरम करायला ठेवलं, कारण बाकीचे भाजेपर्यंत तळेपर्यंत बाकीचे गोळे आपले तयार होतात, मग वेळ पण थोडासा वाचतो. ते तळत तळत मग बाकीचे गोळे करून घेते. आणि तेल बघू शकता असं थोडंसं गरम, अगदी कडक असं करायचं नाही तेल, असं थोड्या बुडबुडे लागले की बास होतं. अगोदर एक छोटीशी गोळी टाकून बघितली मी, आणि मीडियम गॅसवर अगदी डार्क कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर मग काय होतं, आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि पाक पण आतपर्यंत मुरतो. आणि एकसारखं असं हलवत राहायचं. मी पटकन हलवलं नव्हतं, तर थोडंसं खाली चिकटले म्हणजे डाग आले होते, पण नंतर ते एकसारखे हलवून भाजले की एकसारखा सगळीकडे कलर येतो. आणि तोपर्यंत मग असे बाकीचे पण गोळे बनवून घेतले. आणि तेल थोडंसंच घेतलं होतं कढईमध्ये, कारण कडलेल्या तेलाचं नंतर 2 दिवसातच संपवते तेल, नंतर वापरत नाही ते मी, त्याच्यामुळे तळताना अगदी थोडंसंच असं तेल घेते. थोडा वेळ जातो थोडं तळण्यासाठी, पण तसंच करते, कारण कडलेलं तेल 2 दिवसानंतर नाही वापरत. आणि आता साखर विरघळली होती, पाक ठेवून दिला होता इकडं, मोठ्या गॅसवर ठेवते पाक. आणि साखर विरघळल्यानंतर ना अगदी 6 ते 7 मिनिट मोठ्या ह्याच्यावर असं उकळून घ्यायचं, अधूनमधून हलवत राहायचं. त्याच्यामध्येच मी 2 वेलची ठेवली होती. पाक अगदी व्यवस्थित बनतो, आपल्याला चेक करत वगैरे बसायची काही गरज नाही, फक्त टाईमच बघायचं. आणि पाक तयार झाला होता, त्याच्यामध्ये असं थोडंसं तूप घालून घेतलं, तुपाने छान चव येते. गुलाबजामुन तुपात तळलेले छान होतात, पण एवढं तूप नसते, त्याच्यामुळं मग असंच हे तेलात तळते आणि वरून थोडं तूप घालते आणि त्याच्यामध्ये असंच झाकून ठेवलं. आणि नंतर बघू शकता तुम्ही छान असं मुरलं होतं, अगदी सॉफ्ट अशी झाली होती गुलाबजामुन. आणि पाक आतपर्यंत गेला होता. संध्याकाळी एवढीच राहिली होती बाकी, कारण
मुलांनी खाऊन संपवले, मुलांनी खाऊन घेतले होते. म्हणजे आवडणाऱ्या वस्तू कसं त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा जाऊन घेऊन खातात. तळताना किती डार्क छान तयार झाले होते आणि पाक तर म्हणजे व्यवस्थित मुरला होता. थोडासाच बाकी राहिला होता कारण राहिलेल्या पाकाचं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. त्याच्यामुळे चला तर भेटू नंतर एका